आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने तांदूळ जाळीची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी काय करते, पातेल्यामध्ये 2 पळी तेल कडकडीत गरम करते। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आणि ते 2 ते 3 मिनिटांना लालसर होईपर्यंत छान असा परतून घेते। त्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आणि ती चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा। हिंग घालून ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, तांदूळ जाळीची भाजी स्वच्छ निवडून धुवून त्याच्यामध्ये घालायची। तुम्ही बघू शकता की ती पातेलं भरून आहे, पण ॲक्च्युअल ना ही भाजी परतून झाल्यानंतर ना अगदी थोडीशीच होते। तुम्ही बघू शकता केवढीशी झाली ती। त्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ना त्याच्यावरती झाकण ठेवून ना 2 ते 3 मिनिटाची वाफ घ्यायची। आता वाफ घेऊन झाल्यानंतर काय करायचं, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असतो त्यामध्ये 2 ते 3 चमचे घालून घ्यायचा आणि ते चांगलं मिक्स झाल्यानंतर एक छोटीशी 1च मिनिटाची वाफ घ्यायची। तुम्ही बघू शकता किती छान अशी तांदूळ जाळीची भाजी झालेली आहे। तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की भाजी करून बघा, भन्नाट होते भन्नाट।